आम्ही पावर आहोत, आम्ही अज्ञान आहोत, आम्हाला काही समजत नाही म्हणून आम्हाला ज्ञानाची दीक्षा द्या. म्हणून ते भक्त काय म्हणतात, सबका मालिक तुझी दत्तराज है, सबका मालिक तुझी दत्तराज है, सबका मालिक तुझी दत्तराज है, सबका मालिक तो है मगर वो तेरे हाथों में, वो तेरे हाथों में, वो तेरे हाथों में हम सबकी लाज है, सबका मालिक तुझी दत्तराज है, सबका मालिक तुझी दत्तराज है. मेरे हाथों में हम सबकी लाज है, सबका मालिक तुझी दत्तराज है, सबका मालिक तुझी दत्तराज है. सबकी बिगड़ी बनाने आओ, मेरे हाथों में हम सबकी लाज है, मेरे हाथों में हम सबकी लाज है, सबका मालिक तुझी दत्तराज है, सबका मालिक तुझी दत्तराज है. संतांनी, या पृथ्वी भूतलावर अनेक धर्मपंथाचे लोक आहेत. कोणी ब्रह्म विष्णू महेशाने म्हणणारे आहेत, दत्त प्रभूला मानणारे आहेत, कोणी बाबा शिंदेवाले आहेत, कोणी तथागताचे उपासक आहेत, कोणी देवीचे भक्त आहेत, कोणी कोणत्याही देवाला बजा. हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक, तू एकही आहे. कोणी कोणत्याही देवाला बजा. पण संतांनी सांगितलं, कोणत्याही देवाचं पूजन करण्याआधी आपलं मन कुठं आणि कसं. अरे आधी मन घ्यावे हाती, नंतर कुणाला गणपती. जनगण मन अधिनायक जय, या ठिकाणी मनाला बोलले का, कारण मन या दाहिल्याचा राजा आहे. या देहात मनासारखं चंचल बोलू नाही. मन ज्याच्या मुठीत आलं, मन ज्याच्या काबूत आलं, भगवंताची भक्ती साध्य झाली असं म्हणायला काय हरकत नाही. कारण इकडे तुकडोजी महाराज म्हणतात, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, ऐका हा भाव जीवाचा. आणि बऱ्याचशा ऋषीमुनी जन्माला पहायला गेले, तपश्चर्या केली, डोक्याचे केस पायापर्यंत लांबले, नखाच्या चुंबडी वळल्या, पण कधी कधी त्यांनाही त्याचा अंत लागला नाही, कारण की त्याची दिलाचा परंपार आहे. मैं ढूंढता तुझे था जब कुंजर बन में, तब तू लगा हुआ था पतित तुझे संग तन में. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे ऐका. ईश्वर भजन तुम्हारा सब लोग गा रहे हैं, बिरले को पहाड़ा तू सबको मिला नहीं है. म्हणून माझं म्हणणं काय आहे, कोई कहता
शिडी मुंगी सुद्धा त्या परमेश्वराच्या भावा करतात, त्याच्या सहाराने जगतात. कारण मोमेडियन लोक म्हणतात अरे चिट्ठी के भी अगर पाव में घुंघरू बांधो तो वो भी अल्लाह सुनता है. म्हणून मला काय म्हणायचं आहे, अरे देव त्याची संत संत त्याची देव नाही भेद भाव त्याची अंगी. अरे पंग तिचे पान उचले नारायण नाही मोठेपण देवा अंगी. संत नर हरी संत सुखाना संत जगद्गुरु तुकोबाराया वराची मूर्ती गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकोजी महाराज यांनी असे मार्मिक आम्हाला तुम्हाला जागवण्यासाठी प्रयत्न केले. कारण जगाच्या कल्याण संतांची विभूती देह कष्टनीती परोपकारी. तुकोजी महाराजांचं म्हणणं है संत दुनिया में जगे, है संत दुनिया में जगे तभी सृष्टि नहीं खड़ी. अरे उनकी प्रताप से अब तक ना नीचे पड़ी. कितना जगत में पाप है, कितना जगत में पाप है, अंदाज के भी बाहर चला. सब संतों का ही पुण्य है कि जग आज तक नहीं डला. मगर मिलना कभी है संत का आसाराम बापू सारखे नाही. मी खऱ्या गोष्टी बोलायला गेलो तर काय काय शायर लोक चिडते. कारण खऱ्या गोष्टी ज्या आहेत ते आम्ही सांगितलं पाहिजे, त्याच्यावर काही बनवून घ्यावलं पाहिजे, हे शायराचं कर्तव्य आहे. तुकोजी महाराज म्हणतात अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. साधू नावाने साधू होत नाही हो, साधू हातेचा चहा पाणी नाही हो. म्हणून त्याचं म्हणणं होतं मिलना कभी ने संत का बड़े भाग्य से पाते कहीं. अरे मिल गए संजोग से पर संगत मिलती नहीं. बार बार संतों की संगत मिलती है क्या? नहीं. सत्संग जिनको भागया, सत्संग जिनको भागया वो जन्म का साफल्य है. अभिमान उनका क्या कहूँ, वो शहंशाह के तुल्य है. किती सुंदर वाक्य म्हटले, पण आपल्याला त्याची जाणीव आहे का? नाही. पण आताचे संत पहिलेच्या संतांची बरोबरी करू शकत नाही. आसाराम बापूने काय केले तर फारच माहित आहे. पुन्हा आता मुरलीधर बाबा, मुरलीधर महाराज त्यांचे टीव्हीवर येत आहे. त्यांचं म्हणणं आहे की याच्यात आमचा दोष नाही, याच्यात मुलीचा दोष आहे. तुम्ही संतान, तुम्ही संतान एवढ्या गोष्टी पाहिजेच काय नाही. मुलीचा दोष राहू का कोणाचा दोष राहू, मुलीने डोळा मारला तर आपण चालले जायचं का? वारे संत म्हणा लागेल असं अंत होईल. मुलीबरोबर असं वाईट कृत्य केलं म्हणून कोई भसते श्रीराम, कोई भसते श्रीराम, अरे कोई भसते घनश्याम, मगर जेल की रोटी खा रहा हो बापू आसाराम. याचा विचार आहे. आणि म्हणून अच्छी करनी करने वाला अच्छाई फल पाएगा, अच्छी करनी करने वाला अच्छाई फल पाएगा. बुरे कर्म करने वाला दर की ठोकर खाएगा. साधु संतों ने खंजरी बजाकर देश को जगाया, मगर बापू आसाराम ने अपने नाम को कलंक लगाया. चेहरा पाहून तर शेराच्या जबड्यासारखा आहे. कोणाच गोष्टीची कमी नाही ना. पैसे देणारे आम्ही, जागाही देणारे आम्ही. लो मेरे नाम से 10 एकड़ जगा, लो मेरे नाम से 5 लाख रुपये. कशाला? आधीच्या संतांना अशी आवडी होती का? त्यांना स्वार्थ होता का? नाही. मग नंतर आम्हाला माहित पडलं की बापाईचं स्वप्न पोरगायचं साथ म्हणून. म्हणजे तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे, मी बऱ्याचशा लोकांच्या गळ्यामध्ये पाहत होतो
लाईट दिसत होतं. बाप रे किसका भक्त है तो आपला बाबू का भक्त है. अरे बाप रे. म्हणून पेपर और टीव्ही में आता है इनका इतिहास. सांगण्याचं तात्पर्य असं की अशा संतांचे हारी जाऊ नका. पेपर और टीवी में आता है इनका इतिहास मगर दोनों बाप बेटे निकले बहुत बड़े बदमाश. बाप ही तो संसद बोल रहे था 450 आश्रम बनाया. कितने बनाया? 450 आश्रम. कितना खर्चा आया होगा? अच्छा तो बहुत आया होगा. लेकिन पैसा अपने पास का ही लोगों ने दिया हुआ पैसा खुद के भरोसे पर नहीं बनाया. 450 आश्रम बनाया मगर क्या है उनमें राज? ये बरनारी पर निगाह रखते हैं ऐसे दुनिया के रंगेबाज. अशा संतांची आहारी जाऊ नका. आसाराम के पास में जगह 60-70 हेक्टर है. 2.5 एकड़ शेतीचा 1 हेक्टर होते. काढली माहिती. आसाराम के पास में जगह 60-70 हेक्टर है. अरे घूमने फिरने के लिए उसके पास में हेलीकॉप्टर है मगर लड़की पटाने का रंडेबाज डॉक्टर है और इतना आसाराम बापू चॅप्टर है. म्हणून अशा संतांची आहारी जाऊ नका हे माझं म्हणणं. पण मी काय म्हणतो ऐका. चुकीची भावना है. कर्म तेरा अच्छे तो किस्मत तेरे दासी है. कर्म तेरा अच्छे तो किस्मत तेरे दासी है. अरे दिल तेरा साफ है तो घर में मथुरा काशी है. काही जाने की आवश्यकता नहीं है. म्हणून तुकोजी महाराज म्हणत होते कशाला रिकामा फिरतो रे तुझं गावच नाही का तीर्थ. तुने गावाची शाळा ही मोडली तुने तीर्थास मंदिरी जोडली. हे जाणे नव्हे का व्यर्थ आहे तुझं गावच नाही का तीर्थ. तुझपाशी बड़ी तू जागा भूललासी. प्यारे अपनी गद्दी खोल उसमें लाल भरे अनमोल. तुझे जाने की आवश्यकता नहीं है. अरे क्यों ढूंढ रहा तुझे किसकी तलाश है? अरे क्यों घूम रहा तुझे किसकी तलाश है? अरे जिसके लिए घूम रहा है वो तो तेरे पास है मगर उसकी पहचान करना सीखो. और पहचान करने का मार्ग हमें संतों ने दिया है. लेकिन संतों के वाणी को कोई न जाने. सभी गुनगुनाते फिल्मी गाने. घर घर में होगी हीरोइन की पूजा और यही तो हो रहा है इसका नतीजा. म्हणून मी काय म्हणतो ऐका. हम भी मानते हैं सही गुण गाते हैं. हम भी मानते हैं सही गुण गाते हैं. तेरे सिवा कोई ना गुजार.
चालते. आणि म्हणून माझं तरी मत असं आहे की राष्ट्रीय भजन म्हणत नाही, राष्ट्रीय कव्वाली म्हणत नाही, राष्ट्रीय कीर्तन म्हणत नाही, पण राष्ट्रीय संगीत खरा तमाशा म्हणजे राष्ट्राने पुरस्कृत केलेला आहे या तमाशाला. कारण की शाहीर मामूली नाहीये. हा एक रात्रभर कार्यक्रम करून किंवा दिवसभर कार्यक्रम करून समाजाला होत मिळवून देऊ शकतो. आणि म्हणून आमच्या बोलण्यातून, आमच्या नकलपाठातून, आमच्या प्रश्न उत्तरातून समाजाला काही मिळालं पाहिजे, हा माझ्या शाहीचा उद्देश आहे. आणि आज आम्हाला लाभलेले नामवंत, कलावंत, ज्ञानीवंत, वंदनीय, पूजनीय, सन्माननीय जापान, ओडिशा, बिहार, गुजरात सर्व बाजूला प्रकाशित झालेले राष्ट्रीय कार्यक्रम झाले आहेत साहेबांचे. असे सर्व बाजूला प्रकाशित झालेले. आणि मी नागपूर जिल्ह्याचा एक कोपराही नाही पाहिला. आज एवढ्या महान व्यक्तीसोबत आज आमच्या सोबत इथे म्हणजे नियमचा सामना लाभलेला आहे. अरे शाहीर यादवराव त्यांचं नाव आहे, शाहीर यादवराव त्यांचं नाव आहे आणि धोंडगाव वाकोडी त्यांचं गाव आहे. आणि त्यांनी आमच्यावर एक डाव करून गेले. ही गोष्ट आहे. डाव म्हणजे असा की या ठिकाणी काल काला झाला किंवा कुठेही काला झाला, बरोबर आहे. पण 32 छंद असे आले, ते 32 छंद असे आले की ते जेवायला बसलेच नाही. किती जणांनी हात धरून मध्ये बसवण्याचा प्रयत्न केला तरी पण ते 32 जेवायला बसले नाही. ते 32 जण कोण असं शाहीर साहेबांचं म्हणणं आहे, बरोबर आहे. तर शाहीर साहेबा आता हात महाप्रसाद आहे, हा काला आहे, कोणी येऊन जेवण करू शकतो हे मला मान्य आहे. परंतु तुमची गोष्ट खरी आहे. तर दत्तप्रभूची मूर्ती या हे म्हणजे 22 लक्षणाने बनलेली आहे, सॉरी 32 लक्षणाने बनलेली आहे. दत्तप्रभूची मूर्ती हे 32 लक्षणाने बनलेली आहे. आणि ते फक्त एकाच ठिकाणी जेवण करतात, कुठं पांचाळेस वर्षा जेवण करतात, बाकी ठिकाणी जेवण करत नाही. बाकी शरीरातून जरी घेतलं तर 32 दात आहे ते तुम्ही नाही म्हणता. हो, शरीरात नाही, काहीच नाही, शास्त्रप्रमाणातलं काहीच नाही. तर म्हणून सांगायचं तात्पर्य असं आहे, हे 32 माणसं नाही पण ते 32 लक्षणं होती. ते 32 लक्षणं जेवण करू शकत नाही. तुम्ही किती हात धरून बसवाल ते जेवण करू शकत नाही. फक्त जेवण एकाच ठिकाणी करतात, 45 वर्ष. आणि हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. शाहीर साहेब